हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष मौनी अमावस्या 17 का 18 जानेवारी त्याचे महत्त्व काय आहे, काय करावे, स्नान, दान, पितृदोष उपाय काय आहे ते ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सनातन धर्मामध्ये प्रत्येक तिथीचे एक विशेष महत्त्व असते, परंतु अमावास्या ह्या तिथीचे विशेष महत्त्व आहे. म्हणजे स्नान, दान, तर्पण व पितृशांती यासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या तिथी येते. त्यामध्ये मौनी अमावास्या तिथी ही विशेष पुण्यदायी मानली जाते. पौष मासमधील कृष्ण पक्ष ह्या तिथीला अमावास्या तिथी येते. ती तिथी आत्मशुद्धी, मौन साधना व पितरांचे कल्याण करण्यासाठी हा चांगला अवसर आहे. पौष अमावास्या ह्या तिथीला मौनी अमावास्यासुद्धा म्हणतात. या दिवशी मौन ठेवून जप, तप व सेवा कार्य केल्याने साधकाला विशेष पुण्य मिळते. शास्त्रानुसार ह्या दिवशी केलेले स्नान व दान मनुष्याला सांसारिक बंधनमधून मुक्त करून मोक्षाचा मार्ग मिळवण्यासाठी उपयोगी आहे. मौनी अमावस्या 2026 कधी आहे? नवीन वर्षातील 18 जानेवारी 2026 रविवार ह्या दिवशी अमावस्या आहे. अमावस्या तिथी प्रारंभ 18 जानेवारी रात्री 12:03 सुरू होत असून 19 जानेवारी 2026 सोमवार रात्री 1:21 समाप्त होत आहे. उदय तिथी 18 जानेवारी 2026 रविवार ह्या दिवशी आहे. मौनी अमावस्या स्नान त्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. मौनी अमावस्या ह्या दिवशी गंगा, यमुना, नर्मदा, सरयू किंवा दुसऱ्या कोणत्या पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारी आहे. खरं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. मौनी अमावस्या ह्या दिवशी स्नान करताना पितरांचे स्मरण करत त्यांना जल अर्पित करा. असे केल्याने पितर प्रसन्न होऊन परिवाराला आशीर्वाद देतात व जीवनामध्ये सुख समृद्धी मिळते. असे म्हणतात की ह्या दिवशी तर्पण, पिंडदान व श्राद्ध केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते. मौनी अमावस्या ह्या दिवशी गंगा स्नान करणे संभव नसेल तर काय करावे? मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पुण्य लाभ होतात. पण गंगा स्नान करणे किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणे संभव नसेल तर नाराज होऊ नका. आपण घरीच स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करू शकता. असे केल्याने सुद्धा पुण्य प्राप्त होते. तसेच संध्याकाळी दक्षिण दिशेला चौमुखी दिवा लावावा. असे केल्याने पितरांची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये शांती व खुशाली येते. मौनी अमावस्येच्या दिवशी काय दान करावे? मौनी अमावस्या ह्या दिवशी स्नान करण्याच्या बरोबर दान केल्याने पुण्यसुद्धा मिळते. शास्त्रानुसार ह्या दिवशी दान केल्याने 100 यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. दान करताना रामचरितमानसमध्ये पुढे दिलेला उल्लेख आहे तो मनभावे म्हणावा. प्रगटचारी पदधर्म के कली मुह एक प्रधान जेन केन विधी दिने दान कराई कल्याण. हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे आपण बघू शकता. धर्मामध्ये 4 चरण आहेत. सत्य, दया, तप व दान हे कल्याणकारी आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, कंबळ किंवा जरूरतमंद सामान किंवा वस्तू दान केले पाहिजे. त्याचबरोबर गायीची सेवा, पशुपक्षींना चारा किंवा दाणे टाकणे विशेष पुण्यदायी आहे. असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती व तृप्ती मिळून पितृदोष मिळू शकतो. मौनी अमावस्या ह्या दिवशी श्रद्धा, नियम व भक्तीने केलेले पुण्यकर्म फक्त पितरांना मोक्ष प्रदान करीत नाहीत, तर साधकाच्या जीवनामध्ये शांती, समृद्धी या आध्यात्मिक प्रकाशाचा संचार होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी कोणता योग संयोग आहे? ह्यावर्षी 18 जानेवारी 2026 मौनी अमावस्येच्या दिवशी मकर राशीमध्ये मंगळ, बुध, शुक्र व सूर्य या चतुर्ग्रही योग बनत आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी सर्वार्थसिद्धी योगसुद्धा आहे.
मौनी अमावास्यासाठी करा खास उपाय. मौनी अमावास्या ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून जर जमले तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे. मग एका स्टीलच्या किंवा तांब्याच्या लोटामध्ये जल, काळे तीळ, कुश, जवस व थोडेसे दूध मिक्स करून आपल्या पितरांचे श्रद्धापूर्वक नामस्मरण करावे. मग हातामध्ये लोटा घेऊन हळूहळू तर्पण द्यावे. असे करताना पुढे दिलेला मंत्र म्हणावा. मंत्र अशा प्रकारे आहे. ओम पितृदेवतायै नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम पितृदेवतायै नमः किंवा ओम पितृभ्यो नमः. ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जाप करावा. हा मंत्रसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर्पण दिल्यानंतर अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणादान करणे शुभ मानले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कारणाने नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच एका स्वच्छ जागी श्रद्धा व नियमपूर्वक तर्पण करू शकता. भावना व श्रद्धा असणे जास्त महत्त्वपूर्ण आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी केले जाणारे उपाय आध्यात्मिक निश्चित रूपाने पितृदोषांपासून मुक्ती देऊ शकतात. त्यामुळे जीवनामध्ये शांती, समृद्धी व खुशाली मिळू शकेल. त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.